काय नाही. जसं की तुम्ही आता बघू शकतात, आपण इस्कॉन टेम्पलला पोचलो आहे. इस्कॉन टेम्पलच्या बाहेर आपण थोडंसं नृत्य करताना बघू शकतात. सगळ्या लोकांनी नृत्य करतात ते राधाकृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन. चला आता आपण पुढे जाऊया, इस्कॉन टेम्पलचे दर्शन करायला मंदिराच्या आत जाऊया. तर आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर मंदिर भरपूर मस्त बांधलं आहे, भरपूर चांगलं वाईब येतात तिथं आल्यानंतर. तुम्ही असं निगेटिव्ह तुमच्या मनातले जे पण थॉट्स असतील ते ॲटोमॅटिकली जातील. एकदम इथं आल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील सगळे तुम्हाला. जसं मी बघता ते इकडं भरपूर रश आहे, भरपूर लोक लांबून भरपूर लोक येतात. एकदम मस्त बांधलं आहे, असं नाही की कसंही हे नाही. बस इकडं एकच प्रॉब्लेम आहे की इकडचे सोयी व्यवस्थित नाही केली लोकांना दर्शनासाठी. इकडं फक्त हा त्या गोष्टीचा एक प्रॉब्लेम होतो, गर्दी म्हणजे कसे कुठे कोणी जातं इथं भरपूर वॉलेट अशा गोष्टी पण होतात. तर तुम्ही इकडे कधी दर्शनाला गेलात तर प्लीज तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळून ठेवा, कारण इकडे भरपूर लोकांचे नुकसान होताना झालेले आहेत. त्यामुळे सो बघू शकता तुम्ही आता मंदिर आणि राधाकृष्णाची मूर्ती एकदम सुंदर आणि एकदम सुंदर आहे. ती बघून असं मनाला एवढी शांती भेटते. चला आता आपण दर्शन घेऊया.